निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईचा अस्सल ब्रँड फडणवीसच आहेत. भाषणबाजी करत मराठी माणसांना डब्यामध्ये घालणारे ठाकरे. चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल. 2001 ते 2014 तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होतात. तुम्ही काय केलं? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल. तुमच्याकडे पुण्याची सत्ता असताना तुम्ही काय केलं? सत्ता असताना तुमच्याकडे दृष्टी नव्हती का? मुरलीधर मोहोळ यांची अजित पवारांवर टीका. अमित साटम पाकिस्तानच्या पत्रकारांना का फॉलो करतात? अखिल चित्रे यांची अमित साटम यांच्यावर टीका. तर अमित साटम यांचा अंधेरीचा डोनाल्ड टक यांचा असाही उल्लेख. अमरावतीमध्ये भाजपा आणि युवा स्वाभिमानमध्ये लढत. मात्र नवनीत राणांकडून रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार. साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भिंडेंमध्ये लढत. अमरावतीमध्ये मित्रपक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपली. मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणांचा अजित पवारांना सल्ला. तर लायकीमध्ये राहून बोलायला शिका. राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा नवनीत राणांवर प्रहार. लोकसभेत नवनीत राणांच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवणार. लोकसभेत गद्दारी केल्यानं साईनगरमध्ये युवा स्वाभिमानच्या उमेदवाराचा नवनीत राणांकडून प्रचार. रवी राणांचा भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्यावर निशाणा. ठाण्यामध्ये मविया मनसे एकत्र लढणार होती. मात्र चर्चा शेवटच्या टप्प्यामध्ये असताना काँग्रेसला आघाडीमधून बाजूला करण्याचं काम आव्हाडांनी केलं. काँग्रेसच्या श्रीरंग बर्गेंचा आरोप. आम्ही 30 जागांची मागणी केली असल्याचं बर्गेंचं वक्तव्य. उल्हासनगरमधून धनुष्यबाणचा सुपडा साफ करू. भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवारांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका. दादागिरी केली, गुंडगिरी केल्याचाही नरेंद्र पवारांचा आरोप. धनुष्यबाणाचा सुपडा साफ करणार अजून जन्माला आला नाही. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांच्या टीकेला मंत्री दादा भुसेंचं प्रत्युत्तर. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. ठाण्याचं ल्यारी शहर झालंय का? एकनाथ शिंदे ठाण्यातील रेहमान डकेत. राऊतांची शिंदेंवर टीका. शिंदेंच्या नातेवाईकांच्या दारामध्ये ड्रग्ज सापडलं. शिंदेंच्या घरामध्ये कोणी ड्रग्ज घेत आहे का? राऊतांचा सवाल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे उद्या पत्रकार परिषद घेणार. सातारा जिल्ह्यातील सावरी ड्रग्ज प्रकरणामध्ये अंधारे नवा खुलासा करण्याची शक्यता. मनपा निवडणुकीमध्ये लाडकी बहिणी योजनेवरून श्रेयवादाची लढाई. लाडकी बहिणी योजनेला अजित पवार निधी देतात, त्यामुळे लाडक्या बहिणी आमच्यासोबत. नागपूरमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आभा पांडे यांचा दावा. भाजपचा गड असलेल्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचा जोर. पुण्यात प्रभाग 16 मधील उमेदवारावर शिस्तभंगाची कारवाई. पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर शिस्तभंगाची कारवाई. पक्षानं माघार घ्यायला सांगितल्यानंतर सुद्धा माघार न घेतल्यानं भाग्यश्री जाधव आणि अविनाश काळेंवर शिस्तभंगाची कारवाई. परभणीच्या प्रभाग क्रमांक 16 मधील आनंदनगरमधील नागरिकांचा महापालिकेच्या मतदानावर बहिष्कार. अर्धा किलोमीटरवरील पोलिंग बूथ 4 किलोमीटर लांब नेल्यानं नागरिक आक्रमक. निवृत्तीच्या संकेतावरून नारायण राणेंचा यू-टर्न. निवृत्त होतो असं मी म्हणालो नाही, तर लोकांना रिझल्ट देऊ शकलो नाही, तर पदाचा उपयोग काय, असं वक्तव्य होतं राणेंकडून स्पष्ट. राणे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना निवृत्तीचे संकेत देणं राज्याच्या विकासाच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. नारायण राणेंनी दिलेल्या निवृत्तीच्या संकेतावर खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. चंद्रकांत पाटलांचे सतेज पाटील यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप. टोलमध्ये सतेज पाटलांकडून भ्रष्टाचार. मात्र मी मंत्री झाल्यावर हा टोल घालवला. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. सत्य थेट पाईपलाईनचं असं म्हणत सतेज पाटलांची पत्रकार परिषद. पीपीटी प्रेझेंटेशन आणि लावले तो व्हिडिओ म्हणत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या आरोपांना सतेज पाटील उत्तर देणार. आता पाहूयात टॉप 9 राजकीय बातम्या. यश हे पचवायचं असतं, अपयशाला देखील सामोरं जायचं असतं. राज्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अभूतपूर्व यश मिळालं. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. संविधान बचाव रॅली प्रकरणी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना जामीन मंजूर. संविधानासाठी आम्ही काहीही करण्यासाठी तयार. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. तर 100 गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला मान्य. प्रसाद लाड यांचं वक्तव्य. मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली, आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात. मी माळाकोळी सांभाळेन. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. काही सरपंच आणि अनेक पदाधिकाऱ्यांचाही दादांच्या पक्षामध्ये प्रवेश. सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांनी पदभार स्वीकारला. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारला पदभार. तुळजाभवानीच्या भक्तांना आता तुळजापूरमध्ये प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल. आमदार तानाजी सावंत यांचा ड्रग्ज प्रकरणावरून घणाघात.
जामिनावर सुटलेले विनोद गंगणे यांना नगराध्यक्ष केल्यावरून सावंत आक्रमक.